परशुराम सायखेडकर नाट्यगृह नाशिक या ठिकाणी कथ्थक आरंभ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी या कार्यक्रमाच्या अनुश्री घुगे आणि प्रचिती खरे यांनी लोकसाक्ष या वृत्तवाहिनीशी संवाद साधला। नमस्कार, मी सुरेश चव्हाण, लोकसाक्षीमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत। आता आपण आलो आहोत परशुराम सायखेडकर नाट्यगृह या ठिकाणी आणि कथ्थक आरंभ हा जर बघायला गेलं तर शो या ठिकाणी होतोय आणि या निमित्ताने आपल्यासोबत अनुष्का घुगे मॅडम आहेत। आपण त्यांच्याकडे जाणून घेतोय की आजचा कार्यक्रम नेमका काय आहे, काय सांगाल? कथ्थक आरंभ हा बेसिकली यंग आर्टिस्टसाठी मिळवण्यासाठी एक स्टेज आहे। हा इनिशिएटिव्ह माझी जी गुरु आहे विद्याहरी देशपांडे त्यांचा आहे। नॉर्मली आजच्या जनरेशनमध्ये ग्रुप परफॉर्मन्सेस खूप होत आहेत, बट क्लासिकल डान्सचं मूळ इज सोलो, सो ते कुठे हरवायला नको म्हणून हे एक इनिशिएटिव्ह त्यांनी स्टार्ट केलं आहे। तर आजचा जो आहे दॅट इज द थर्ड सिरीज विच इज 5वा आणि 6वा पुष्प, जे मी आणि माझी गुरु बहीण प्रचिती खरे करत आहोत। ओके, खरं तर अशा पद्धतीचे देखील शोज होणं खूप गरजेचं आहे, कारण एखादं नाटक असतं मध्ये सस्पेन्स थ्रिलर असेल, अदरवाईज कॉमेडी असेल, त्या ठिकाणी रसिक प्रेक्षक देखील दाद देत असतात, परंतु अशा पद्धतीने जर स्टेज परफॉर्म कोणाला बघायला मिळत असेल तर नक्कीच बऱ्याचशा महिला, मुली, तरुणी असतात त्यांना एक कुठेतरी एक संधी मिळू शकते। काय वाटतं तुम्हाला? नक्कीच, स्पेशली नाशिकमध्ये आर्टिस्टला आय फील की जो मुंबईला जेवढा अप्रोच असतो तेवढा नाशिकमध्ये नाही मिळत। आणि ऑफकोर्स जो यंग ऑडियन्स आहे त्यांना पण कल्चरल आपलं कल्चर काय आहे ते कळायला पाहिजे मेन। नक्कीच, खरं तर खूप छान प्रयत्न आहे आणि नक्कीच आता रसिक श्रोते देखील याला आपण शेवटी त्यांच्या देखील बाईट्स घेणार आहोत आणि ते देखील आपल्याला दाद देतील हे मात्र नक्की। खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि नक्कीच आपण त्या कार्यक्रमाचा आनंद घेऊ। थँक्यू सो मच। आपल्यासोबत प्रचिती खरे मॅडम। खरं तर आज ज्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे अनुष्का घुगे मॅम यांनी, आपण मगाशी मी त्यांच्याशी बोलताना देखील त्यांनी सांगितलं की अशा स्टेजची देखील गरज आहे आणि नेमका आजचा कार्यक्रम काय तुम्ही देखील सांगा। नक्कीच, नमस्कार, माझं नाव प्रचिती खरे, मी गुरु विद्याहरी देशपांडे यांची स्टुडंट आहे।
गेले 13 वर्ष मी त्यांच्याकडे शिकतेय. आणि आजचा जो कार्यक्रम आहे याचा उद्देशच असा की कथक आरंभ म्हणजे एखादा आर्टिस्ट जेव्हा आपली एक्झाम शाळेपर्यंत येतो त्यानंतर एक तो जो समाजामध्ये ॲज अ करिअर म्हणून जेव्हा हा ऑप्शन निवडतो तेव्हा हे एक स्वतः स्टेज एक सोलो करणं आणि सगळा तो एक्सपिरियन्स घेणं हे खूप गरजेचं आहे की स्टेजवर आपण डान्स तर करतो पण त्यासोबतच त्याच्या मागे पण बऱ्याच गोष्टी काय काय लागतात याचाही अंदाज आपल्याला असला पाहिजे. त्यामुळे हाच त्याचा आरंभ म्हणूनच त्याचं नाव आहे की तुम्ही सगळ्याच गोष्टी शिकतात त्या निमित्ताने. किती चॅलेंजिंग असतं खरं तर आपण ज्यावेळेस शिकत असतो किंवा शिकवत असतो डिफरन्स असतो कसा अनुभव असतो? नक्कीच खूप वेगळा अनुभव आहे हा. आपली डान्सची तयारी ही तर आपण नेहमी शिकतच असतो दीदीकडून आम्ही बऱ्याच शिकल्या गोष्टी पण ऑन स्टेज आज जेव्हा आम्ही आता करणार आहे पहिला अनुभव असणार आहे की म्युझिशियनसोबत सगळ्यांसोबत आपल्याला धरून जायचं असतं. हा खूप विलक्षण अनुभव असणार आहे. त्यासोबतच लाईट साऊंड सगळ्याचाच अंदाज घेणं सगळं छान अनुभव असणार आहे आणि त्याचं टेन्शन पण येते पण बऱ्याच गोष्टी याच्यातून आम्हाला शिकायला मिळतात नक्कीच. त्यांना एक प्रश्न विचारला की बाबा आज जसं त्यांनी सांगितलं की जे यंगस्ट आहे त्यांना खूप गरजेचं आहे आणि हा प्लॅटफॉर्म नाशिकमध्ये कुठेतरी आपण हा प्रयत्न आपला उपलब्ध करून देण्याचा की जे मुंबई सारख्या शहरामध्ये आहे तर त्याबद्दल काय सांगा? बरोबर बाहेरच्या शहरांमध्ये आहे बऱ्याच ऑडिटोरियम पासूनच सुरुवात करायला बघतो की आपल्याकडे आज हे बसायचं ऑडिटोरियम आपण इथे आज प्रोग्राम आहे तर अशा प्रकारचे ऑडिटोरियम नाशिकमध्ये तसे कमी आहे. त्याच्यामुळे कलाकारांना आता जे भावी येतील कलाकार तर त्यांच्यासाठी असा स्टेज उपलब्ध होणं ऑडिटोरियम हे खूप गरजेचं आहे. खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि नक्कीच ऑडियन्स देखील असणार आहे आणि नाशिकचे रसिक प्रेक्षक देखील प्रत्येक नाटकाचा जो प्रयोग असेल किंवा अशा पद्धतीचा कार्यक्रम असेल त्याला दाद देत असतात परंतु नाशिककरांची देखील एक जबाबदारी असते की बाबा हा प्रयत्न जर हे लोक सगळे करत असतील तर आपण अशा कार्यक्रमांसाठी हजर राहणं आणि या लोकांच्या संपर्कात राहून त्यांचं मार्गदर्शन घेणं खूप गरजेचं आहे. थँक्यू सो मच. खूप साऱ्या शुभेच्छा देतो. माता कालिका भवानी माता कालिका माता कालिका भवानी माता कालिका भवानी माता कालिका महाकाल 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 जगत जननी भवानी 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 माता कालिका भवानी माता कालिका भवानी माता कालिका खडगमुंड खप्पर भवानी भवानी
Hello.